Okay. So let us start the activity or worksheet number 24. ठीक आहे. आता मी डायरेक्ट मराठीमध्ये नाही घेत आहे, इंग्लिशमध्येच सांगतोय कारण सोपी ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. So in this activity or in this worksheet, we have to understand different concepts like magnetism, magnetic material, and non-magnetic material. Okay. So from this worksheet 24, या वर्कशीट 24 मधून आपल्याला चार संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना जी आहे ती आहे मॅग्नेट, की चुंबक म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आपल्या याच्यामध्ये बघायची, ती आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय, मॅग्नेटिझम याचा अर्थ काय आहे तर चुंबकत्व. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल. हा, व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे चुंबकीय पदार्थ. ठीक आहे. चुंबकीय पदार्थ म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यानंतर पुढची जी काही नॉन संकल्पना आहे मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिक मटेरियल, अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. ठीक आहे. आता सगळ्यात आधी चुंबक म्हणजे काय, ठीक आहे, ते आपल्याला पाहायचंय की चुंबक कशाला म्हणायचं. चुंबक म्हणजे काय किंवा चुंबकाची व्याख्या काय आहे बघा. तर आपण ते पहिल्यांदा समजून घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी चुंबक म्हणजे काय बघा. द मटेरियल, मटेरियल म्हणजे पदार्थ, टू विच ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल अँड कोबाल्ट एक्सेट्रा गेट अट्रॅक्टेड इज कॉल्ड अ मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेट म्हणजे चुंबक म्हणजे असा पदार्थ की ज्या पदार्थाकडे आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे जे तीन एलिमेंट्स आहेत, या तीन एलिमेंट्स पासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या ज्या पदार्थाकडे आकर्षित होतात त्याला म्हणायचं आहे चुंबक. ओके. सो व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट, द मटेरियल टू विच ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट एक्सेट्रा गेट अट्रॅक्टेड इज कॉल्ड अ मॅग्नेट. धिस प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल, आणि पदार्थाचा हा जो काही गुणधर्म आहे, ठीक आहे, म्हणजे कोणता, आयर्न, निकेल आणि कोबाल्ट यापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्यापासून बनलेल्या वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करण्याचा जो काही ज्या पदार्थाचा गुणधर्म आहे, म्हणजे हा कोणत्या पदार्थाचा गुणधर्म आहे, चुंबकाचा, तर त्याला म्हणायचं आहे मॅग्नेटिझम, चुंबकत्व. त्याला काय म्हणायचं आहे, चुंबकत्व. समजलं का मॅग्नेट म्हणजे काय आणि मॅग्नेटिझम म्हणजे काय. बघा, मॅग्नेट कशाला म्हणतोय आपण, की असा पदार्थ की ज्या पदार्थाकडे आयर्न, निकेल आणि कोबाल्ट पासून बनलेल्या वस्तू आकर्षित होतात. ओके. द मटेरियल टू विच द ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल अँड कोबाल्ट एक्सेट्रा गेट अट्रॅक्टेड इज कॉल्ड अ magnet. Okay. And what is mean by magnetism? The property of such a material, okay, is called as a magnetism. म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे तर आयर्न, निकेल आणि कोबाल्टच्या वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करण्याचा जो गुणधर्म आहे, आणि असा गुणधर्म जो पदार्थ दाखवतो त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, ही जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व. ओके. आता पुढे पहा. When a magnet attracts an object, that object is displaced. ज्यावेळेस चुंबक एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करतो त्यावेळेस ती जी वस्तू आहे त्या वस्तूचं काय होतं, विस्थापन होतं. ठीक आहे. आता या आधीच्या काही ऍक्टिव्हिटी मध्ये, वर्कशीट मध्ये आपण बघितलंय की कार्य कधी घडून येतं, ज्यावेळेस वस्तूचं विस्थापन होतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की कार्य घडून आलेलं आहे. बरोबर आहे. मग मॅग्नेट ज्यावेळेस एखाद्या वस्तूला अट्रॅक्ट करतो त्यावेळेस त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं. ओके. सो डिस्प्लेसमेंट का होतं, बिकॉज ऑफ द फोर्स एक्झर्टेड बाय द मॅग्नेट. ओके. सो वी कॅन कॉल द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट ऍज अ मॅग्नेटिक फोर्स. ओके. सो द मॅग्नेटिक फोर्स कॅरीज द वर्क, राईट. इन प्लेसेस लाईक फॅक्टरीज, पोर्ट्स, फॅक्टरी म्हणजे वेगवेगळे कारखाने आहेत, बंदर असतात, बंदर म्हणजे वेगळ्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं चालतात, गार्बेज डेपो, मोठे मोठे गार्बेज डेपो असतात, की ज्या ठिकाणी लार्ज ऑब्जेक्ट्स असतात, मोठ्या मोठ्या वस्तू असतात, आयर्न, निकेल किंवा कोबाल्टच्या,
these objects are shifted from place to place. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काय केलं जातं, या मॅग्नेटिक फोर्सचा उपयोग केला जातो. मग कसा केला जातो या मॅग्नेटिक फोर्सचा उपयोग? सो फॉर दिस पर्पज द क्रेन्स विथ द मॅग्नेट आर यूज. या ठिकाणी आकृतीत तुम्हाला क्रेन दिसते पहा, दिसते का? या ठिकाणी क्रेन आहे बघा. तर काय केलं हो, जातं, दिसतंय. क्रेन जो असतो मोठं क्रेन असतं, त्या क्रेन मध्ये काय असतो, मॅग्नेट असतो. आणि मग त्या क्रेन मध्ये असणारा जो काही मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटच्या मदतीने काय केलं जातं, या ठिकाणी मोठे मोठे फॅक्टरी वगैरे आहेत किंवा कचरा डेपो आहेत, त्याच्यातलं जे काही लोखंडाच्या वस्तू आहेत त्या वेगळ्या करण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी या मॅग्नेटिक फोर्सचा उपयोग केला जातो. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्या गोष्ट काय, याच्यावरून काय लक्षात येतं, आपल्या या गुणधर्मावरून काय लक्षात येतं, दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. ओके, म्हणजे चुंबकत्व हा काय आहे, एक प्रकारचा गुणधर्म आहे. सॉरी, चुंबकत्व काय आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे. ओके, याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या, दिस शोज दॅट द मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ अ एनर्जी. म्हणजे चुंबकत्व हा ही काय आहे, चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जाच आहे. जसं आपण प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा असं म्हणतो, अगदी त्याच प्रकारे मॅग्नेटिझम काय आहे, ती सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहे. का? कारण त्या ऊर्जेच्या मदतीने आपण काय करू ऊर्जा. शकतो, वर्क. येस, आपण काय करू शकतो, वर्क करू शकतो. बरोबर आहे. आणि मग वर्क करण्यासाठी ऊर्जा लागते. दॅट इज वाय मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. ओके, आता इंटरेस्टिंग भाग बघूया की या चुंबकाचा शोध जो आहे तो कसा लागला, कुठे लागला. इट वॉज नोन क्वाइट लॉंग अगो टू द पीपल इन द चायना अँड युरोप. म्हणजे चीन हा जो देश आहे आणि युरोप हा जो भाग आहे पृथ्वीवरचा, जो काही आपण म्हणूया, तर हे जे काही भाग आहेत या ठिकाणी त्यांना एक दगड जो असतो, एक प्रकारचा स्टोन असतो, ज्याला मॅग्नेटाइट असं म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, मॅग्नेटाइट असं म्हणतात. मॅग्नेटाइट. हा हा स्टोन त्या तिथल्या लोकांना पहिल्यांदा सापडला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा जर दगड मुक्तपणे जर आपण त्याला लटकवलं, या दगडाला हंग फ्रीली, याचा अर्थ काय, मुक्तपणे आपण जर एखाद्या दोऱ्याला वगैरे बांधून जर त्याला सोडून दिलं, तर तो नेहमी तो जो काही दगड आहे तो काय करतो, नॉर्थ साऊथ या डायरेक्शन मध्ये सेटल होतो, म्हणजे स्थिर होतो. कुठल्या डायरेक्शन मध्ये स्थिर होतो, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये तो स्थिर होतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ आणि साऊथ. नॉर्थ साऊथ डायरेक्शन. हा, नॉर्थ म्हणजे उत्तर आणि साऊथ म्हणजे दक्षिण. तर दक्षिण, उत्तर दक्षिण असा तो काय होतो, तो मॅग्नेट जो आहे तो स्थिर राहतो. तो दगड जो आहे चायनाच्या लोकांना सापडला, चायना आणि युरोप मधल्या, त्यांच्या असं लक्षात आलं की मॅग्नेटाइट हा जो आहे हा त्याचा तुकडा नॉर्थ साऊथला स्थिर राहतोय. सो दीज रॉक्स देन केम टू बी यूज फॉर फाइंडिंग द डायरेक्शन्स फाईल ट्रॅव्हलिंग थ्रू अननोन रिजन. मग त्या ठिकाणचे लोक काय करू लागले, हा जो काही दगड आहे मॅग्नेटाइट, त्याचा उपयोग ते काय करू लागले, ज्या ठिकाणचा भाग माहित नाहीये, ज्या ठिकाणी अननोन प्रदेश आहे, माहित नसलेला प्रदेश आहे, तर त्या प्रदेशामधून प्रवास करत असताना दिशा जी आहे ती दिशा चुकू नये आणि योग्य दिशेने प्रवास व्हावा, याच्यासाठी ते काय करू लागले, या मॅग्नेटाइटचा उपयोग करू लागले. आणि दॅट इज वाय दिस मॅग्नेटाइट आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ लोड स्टोन्स. त्यामुळे या मॅग्नेटाइटला काय म्हणलं गेलं, लोड स्टोन्स. ठीक आहे, लोड स्टोन्स किंवा लिडिंग स्टोन. लिडिंग स्टोन म्हणजे काय, आपण म्हणतो बघा, एखादी व्यक्ती जी आहे ती सध्याचे आपले प्राईम मिनिस्टर आहेत समजा नरेंद्र मोदी, ते देशाला चांगल्या पद्धतीने लीड करतायत. लीड करतायत याचा अर्थ देशाचं जे काही प्रमुख पद आहेत ते व्यवस्थितपणे भूषवत आहेत. तर लिडिंग स्टोन का म्हटलं गेलं याला, कारण तो काय करतो, हा जो मॅग्नेटाइट स्टोन आहे तो काय करतोय, दिशा दाखवण्याचं काम करतोय, फाईल ट्रॅव्हलिंग थ्रू द अननोन रिजन्स. ओके, सो दिस लीड टू द इन्व्हेन्शन ऑफ द मॅरिनर्स कंपास. मग या दगडाच्या मदतीनंच काय झालं, त्याच्यामुळं त्या दगडाचं उपयोजन करून काय तयार केलं गेलं, मॅरिनर्स कंपास, ज्याला आपण मराठीमध्ये होका यंत्र म्हणतो बघा. तर तो कंपास त्याच्यामध्ये तयार केला गेला. ठीक आहे, काय केला गेला, मॅरिनर्स कंपास जो आहे तर ते त्याच्यामध्ये तयार केलं. बघा इथे डायरेक्ट दिसते का तुम्हाला खाली, उजव्या कोपऱ्याला खाली मॅग्नेट आहे सेंटरला आणि 4 दिशा दाखवलेत, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ठीक आहे, तर मॅरिनर्स कंपास जो आहे तो या
मॅग्नेटाइट या स्टोनच्या मदतीनं तयार केला गेला, की जो दिशादर्शक म्हणून वापरला जाईल. ठीक आहे. आता या मॅरिनर्स कंपास विषयी अधिक माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी ही जी लिंक दिली आहे ब्ल्यू कलर मधली, सो यू हॅव टू व्हिजिट दिस लिंक टू गेट द डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द मॅरिनर्स कंपास, हाऊ इट वर्क्स, हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड and how it function, okay, and how what are the applications of the mariners compass, म्हणजे त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याच्यासाठी आपल्याला या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचे डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन मिळू शकेल. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज द टाइप ऑफ द मॅग्नेट्स. ठीक आहे. सो एव्हरीबडी अंडरस्टँड अंटिल नाऊ? Yes. आतापर्यंतचा भाग समजला का? हो. ओके. सो नेक्स्ट इज द टाइप्स ऑफ द मॅग्नेट. आता या ठिकाणी सर्वांना आकृती दिसते का? हो सर. हा, या ठिकाणी 4 प्रकारचे मॅग्नेट आहेत. या 4 प्रकारच्या मॅग्नेटची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर पहिला जो मॅग्नेट आहे उलटा यू आकाराचा जो तुम्हाला दिसतो जनरली, तर त्याला हॉर्स शू मॅग्नेट असं म्हणतात. हॉर्स शू मॅग्नेट काय म्हणायचं त्याला? हॉर्स शू मॅग्नेट. कशामुळे त्याला नाव दिले बघा, ते आपल्याकडं जनावर असतात बघा, बैल वगैरे, आपण काय करतो त्याला नख त्याचे आहेत ना, त्याला हे होऊ नये म्हणून ते नाळ ठोकतात बघा. कुणी बघितलं असेल तर त्याला माहित असेल, किंवा घोड्याच्या पायाला पण नाळ ठोकतात. त्याच्यामुळे त्याचा आकार त्या पद्धतीचा आहे. त्यामुळे हा हॉर्स शू मॅग्नेट, याला मराठीमध्ये नालाकृती चुंबक असं म्हणतात बरं का. हॉर्स शू मॅग्नेट म्हणजे काय? नालाकृती चुंबक. त्याच्यानंतर चुंबकाचा दुसरा प्रकार आहे सिलेंड्रिकल मॅग्नेट. दंडगोलाकार किंवा दंडाकृती चुंबक. ठीक आहे. आपला पिठाचा डबा वगैरे घरामध्ये असतो त्या प्रकारचा शेप त्याचा, पेन आपला, सिलेंड्रिकल मॅग्नेट. त्याच्यानंतर हा चकतीसारखा आहे, चकती चुंबक, किंवा त्याला आपण डिस्क मॅग्नेट म्हणूया, गोलाकार. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो पट्टीसारखा आहे, त्याला आपण काय म्हणतो? बार मॅग्नेट म्हणतो. तर हे जे काही 4ही प्रकार ना, या 4ही प्रकारच्या मॅग्नेटचा उपयोग करून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. ओके. फ्रॉम राईट टू लेफ्ट, उजवीकडून डावीकडे मी मॅग्नेटची नावं पुन्हा सांगतोय. बार मॅग्नेट, बघा नीट लक्ष द्या. बार मॅग्नेट, ओके, लेफ्ट टू राईट. देन डिस्क मॅग्नेट्स, ओके, देन सिलेंड्रिकल मॅग्नेट, ओके, cylindrical magnet, and then last, that means from the left side, is the horseshoe magnet. So these are the 4 types of the magnet, okay, which are everyday use. These magnets we use every day. Okay. Now next point. आता काय करायचं आहे पहा. Take a mixture of sand, pieces of paper, sawdust, iron filling and pins in a saucer. एक बशी घ्यायची आहे आणि त्या बशीमध्ये काय करायचंय? वाळू, पेपरचे काही तुकडे, सॉडस्ट, भुस्सा टाकायचा आहे लाकडाचा, आयर्न फिलिंग, लोखंडाचा कीस टाकायचा थोडासा, आणि काही पिना टाकायच्या आहेत. ठीक आहे. अँड देन पास अ मॅग्नेट अराउंड द मिक्सचर. आणि काय करायचं? या आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो जो मॅग्नेट आहे तो काय करायचा? त्या मिक्सचरच्या वरून फिरवायचा आहे. तर या मिक्सचर पैकी कोणते कोणते पदार्थ मॅग्नेटला अट्रॅक्ट होतील किंवा त्याला स्टिक होतील सांगा? लोखंड. बरोबर, राईट, अगदी बरोबर. पिना. लोखंडाचा आणि पिना या त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्टिव्ह होतील, बरोबर आहे. आणि वाळू, कागदाचे कपटे किंवा लाकडाचा भुस्सा हा त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार नाही. आता नीट लक्ष द्या बरं का. आता याच्यातून आपल्याला आपण ज्या 4 संकल्पना याच्यातून शिकणार होतो, मॅग्नेट, मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक मटेरियल आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल, त्यातल्या 2 संकल्पनावरती पाहिले आपण, मॅग्नेट आणि मॅग्नेटिझम. आता आपण जी पुढची संकल्पना याच्यातून बघतोय ती आहे मॅग्नेटिक मटेरियल कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर बघा, मॅग्नेटिक मटेरियल कशाला म्हणायचं? The material that stick to a magnet are called magnetic material. जे पदार्थ बघायला चिकट त्या पदार्थांना मॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतात, चुंबकीय पदार्थ म्हणतात.
चुंबकाकडे आकर्षित होतात, कोणत्याही प्रकारचा चुंबक असू द्या तो, त्याला काय म्हणायचं? चुंबकीय पदार्थ. समजतंय का बघा? हो. ओके. सो what is mean by magnetic materials? The material that stick to a magnet are called as a magnetic material. So इथं या ठिकाणी या कृतीमध्ये मटेरियल. कुणाचा तरी माईक चालू आहे पहा, माईक मी बंद करतोय. ठीक आहे. या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी पिन्स जे आहेत आणि आयर्न फिलिंग आहे, हे झालं मॅग्नेटिक मटेरियल. ओके. आता मग पुढची संकल्पना, ठीक आहे, चौथी, की नॉन मॅग्नेटिक मटेरियल कशाला म्हणायचंय? बघा, नीट लक्ष द्या. काय बघतोय आपण? नॉन मॅग्नेटिक मटेरियल कशाला म्हणायचंय? नॉन मॅग्नेटिक मटेरियल. हा, ठीक आहे. तुम्ही रिपीट करू नका, फक्त ऐका. नॉन मॅग्नेटिक मटेरियल, द मटेरियल दॅट डज नॉट स्टिक टू अ मॅग्नेट. असे पदार्थ की जे चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत, त्याला चिकटत नाहीत, अशा पदार्थांना आपण काय म्हणतो? नॉन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे त्याला आपण म्हणतो अचुंबकीय पदार्थ. तर या ठिकाणी अचुंबकीय पदार्थ कोणते कोणते आहेत? सॅन्ड, पीसेस ऑफ पेपर. हा, सांगा. काय नॉन मॅग्नेटिक आहे का? हो. बर. आणि बर, ठीक आहे. कुणी सांगितलं तुला स्टील नॉन मॅग्नेटिक? बर, तुम्ही घरी ट्राय करून बघा ते एकदा. स्टीलचं जर काही भांड असेल ना, तर त्याला मॅग्नेट असेल तर तुम्ही त्याला लावून बघा आणि मग सांगा मला नंतर काय आहे ते, मॅग्नेटिक आहे नॉन मॅग्नेटिक आहे. पण इथले एक्झाम्पल आपण आधी विचारात घेऊयात, सोपी. सॅन्ड, पीसेस ऑफ पेपर आणि सॉडस्ट. ठीक आहे. हे काय आहे? लाकडाचा भुसा. हा, लाकडाचा भुसा, तेच ना, सॉडस्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो दीज आर द नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. ओके. आता मग याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियल कोणते असतात पहा, तर द मेटल्स लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल, दीज आर द मॅग्नेटिक मटेरियल्स. ओके. एक लक्षात घ्या की जे कोणतीही वस्तू की ज्या वस्तूमध्ये आयर्न, कोबाल्ट किंवा निकेल या 3 एलिमेंट पैकी कुठलाही एक मूलद्रव्य असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्याकडे ती मॅग्नेटकडे ती वस्तू अट्रॅक्ट होईल. बरं का, लक्षात घ्या. तुमचं ब्रॉन्झ वगैरे जे असतात ना, जे आपण म्हणतो ब्रॉन्झ मेडल वगैरे, तर त्याच्यामध्ये निकेल असतं पहा. ठीक आहे. जे त्याला आपण अलॉय असं म्हणतो. ठीक आहे. आता हे डिटेलमध्ये आहे पुढच्या इयत्तांमध्ये, तुम्हाला त्याचा विचार करायची जास्त गरज नाहीये. पण आपण डायरेक्ट बघू शकतो की मॅग्नेट जर अट्रॅक्ट होत असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये आयर्न, निकेल आणि कोबाल्ट पैकी कोणतं तरी एक एलिमेंट आहे. ओके. फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मॅग्नेटिक मटेरियल कोणते असतात की ज्याच्यामध्ये आयर्न, निकेल आणि कोबाल्ट असतं. आता याच्यातले क्वेश्चन्स बघूया. ओके. फर्स्ट क्वेश्चन, मेक अ लिस्ट रिगार्डिंग द युजेस ऑफ डिफरंट मॅग्नेट्स इन आवर हाऊसहोल्ड मशीन. आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही मशीन आहेत त्या मशीन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा चुंबक वापरला जातो त्याची यादी करा. आता कुठल्याही मशीन ओपन करत बसायचं नाहीये. एखादा इलेक्ट्रिशियन वगैरे ओळखीचा असेल तर त्याला विचारायचं की आपल्या ज्या घरात वस्तू वापरतो, समजा फ्रीज आहे त्याच्यामध्ये कोणता मॅग्नेट आहे, मिक्सर आहे त्याच्यामध्ये आहे का काही मॅग्नेटिक पार्ट वगैरे, किंवा फॅन आहे बघा, फॅन मध्ये कुठल्या प्रकारचा चुंबक वापरला जातो, हे आपण त्याच्यामध्ये यादी करून लिहायचं आहे. ठीक आहे. मी आन्सर नाही सांगत आहे, फक्त तुम्हाला गाईड करतोय. नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट द मटेरियल्स इन युअर सराउंडिंग इन द मॅग्नेटिक मटेरियल अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल इन द फॉलोइंग चार्ट. तुमच्या घरामध्ये ज्या काही मॅग्नेटिक मटेरियलच्या वस्तू आहेत त्या लेफ्ट साईडच्या कॉलम मध्ये लिहायच्या आहेत आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलच्या वस्तू आहेत त्या राईट साईडच्या कॉलम मध्ये लिहायच्या आहेत. मग मॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्ही घरातलं जे काही सांडशी आहे आपली, ठीक आहे, तवा आहे लोखंडाचा, जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. आणि नॉन मॅग्नेटिक मध्ये मग प्लास्टिक आहे, लाकडाची जी काही वस्तू असतील त्या तुम्ही लिहू शकता. आता 1 बाय 1 एकाने सगळ्यांनी काय करायचं, आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मी तर लेफ्ट कडून राईट कडे, तर लेफ्ट साइडचा जो काही चुंबक आहे त्याचं नाव कोण सांगेल मला? बार मॅग्नेट. अरे अरे अरे, लेफ्ट साइडचा हा यू आकाराचा दिसतोय तो. हार हॉर्स मॅग्नेट. व्हेरी गुड, करेक्ट करेक्ट. ओके, हॉर्स शू मॅग्नेट, करेक्ट. आता हा दुसरा सांगा. सिलिंड्रिकल मॅग्नेट. Absolutely correct. Cylindrical magnet.
त्याच्यानंतर तिसरा Disc magnet. डिस्क मॅग्नेट, व्हेरी गुड. आणि चौथा Bar magnet. बार मॅग्नेट, Bar व्हेरी गुड. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. व्हाय दिस हॅपन, असे का होते? त्यातला ए, पिन्स इन अ पिन होल्डर डू नॉट फेल, सॉरी इथं फॉल पाहिजे बरं का, इथं डू नॉट फॉल इव्हन व्हेन इट इज हेल्ड अपसाइड डाऊन. आपल्या शाळेमध्ये बघा पिन होल्डर आहे. कोणी जर 2 नंबरच्या कार्यालयात जर गेलं, टाचणी मागायला गेलं असेल, आपल्या आधार वगैरे तुम्ही सबमिट करताना, तर त्याच्यामध्ये असतात बघा ते आपल्याकडे पिन होल्डर आहे. तर पिन होल्डर उलटा जरी केला आपण तर त्याच्यातून टाचण्या पडत नाहीत खाली. का पडत नसतील सांगा बरं? त्याच्यामध्ये मॅग्नेट असते. ऍब्सोल्युटली करेक्ट. त्याच्यामध्ये मॅग्नेट ठेवलेलं असतं जेणेकरून त्या टाचण्या पडू नयेत, म्हणून त्याला स्टिक व्हाव्या आणि आपण एक एक त्याच्यातून बरोबर काय करू शकतो, काढून घेऊ शकतो. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर बी, असे काय होते? While we are shutting the door of a fridge, we find that it closes automatically from a certain distance and does not open unless pulled again. म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रीजचं डोर जे आहे ते बंद करत असतो, आपल्याला असं लक्षात येतं की फ्रीजचं डोर आपण एका ठराविक अंतरानंतर सोडून दिलं, ते आपोआप काय होतं, फ्रीज बंद होतो. तर काय होत असेल असं सांगा बरं? सर त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, तुम्हाला समजायला लागला, हुशार आहात तुम्ही. त्याच्यामध्ये मॅग्नेटचा उपयोग केलेला असतो. आता पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातला, राईट डाऊन द नेम ऑफ द मशीन शोन इन द फिगर अँड राईट डाऊन द इन्फॉर्मेशन अबाउट इट्स युजर्स बाय सर्चिंग आउटसाइड. म्हणजे हे तुम्ही इंटरनेट वरून याची माहिती काढू शकता. तर हे काय आहे आपण बघितलं. काय आहे ते? Mariner compass. राईट, व्हेरी गुड. मॅरिनर्स कंपास. ओके, त्याला आपण काय म्हणतोय? मॅरिनर्स कंपास. ओके, सो we had seen the activity number 25. 20. Yes, very good. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय करूयात, नंतरच्या तासालाच बघूयात, कारण काय होईल, तुम्हाला खूप जास्त होईल ते. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला,